आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार। उमेदवार तुमचा, प्रचार आमचा। लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच, प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही। तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही। तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही। तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा। तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा। संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील श्री दत्त दर्शनाकरिता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आले होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी जास्त बोलणार नाही। माझ्या मराठा समाजाने ठरवले कुणाला निवडून द्यायचा हा प्रश्न एका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा नसून महाराष्ट्राचा आहे। यावेळी श्री दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी धनाजीराव जगदाळे, अनंत धनवडे, सागर धनवडे, प्रतीक धनवडे, महिपती बाबर, तुकाराम पवार, अवधूत धनवडे, अभिजित पवार, गोवर्धन माने यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन मराठा समाज हा असं आंदोलन आपल्या पाठीमध्ये ठाकून उभारत असा आपला विश्वास आहे। राहणारे नाही ते पुढे जिरविणारे विधानसभा म्हणजे आपण विधानसभा निवडणूक लढवणं असा एक हो, संकेत येत आहे। 100% जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित जर नाही केला, मराठा 100% मैदानात